हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर इथे माझं ब्लाऊज होतं, ते शिवायचं होतं मला. तर म्हणजे साड्या भरपूर असतात, पण ब्लाऊज म्हणजे शिवलेले नसतात माझे, कारण कस्टमरचे द्यावं लागतात. तर मग माझे तसेच असतात. तर साडीमधलं असं ब्लाऊज आलं होतं वर्कचं. तर त्यावरती वर्क होतं, मेहंदी कलरचं ब्लाऊज होतं. तर म्हटलं चला आता आज शिवूनच घेऊया. म्हणजे असं कुठं जायचं असलं गावाला की मग ब्लाऊज म्हणजे साड्या असतात भरपूर, पण ब्लाऊज शिवलेले नसतात. तर म्हटलं चला आता स्वतःचे शिवूया. तर मग 15 इंच घेतलं मी उंची ब्लाऊजची. माझं बेताचं ब्लाऊज आहे, तर ते म्हणजे 15 घेतलं होतं. तर शिवून 14 म्हणजे 14.5 येतं. तर इथे 15 उंची घेतली मी ब्लाऊजची. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि शोल्डर घेतलं 5.5 घेतलं. तर मग म्हणजे 2.5चा गळा आणि 3चं शोल्डर असं येतं. आणि मोंडा आहे तर तो घेतला 6चा घेतला प्रिन्सेस कट असल्यामुळे. तसं मग मी कटोरीचं नाही तर फोर्टक्सचं 5.5 घेत असते. आणि जे छातीचं माप आहे, मोंडा घेतला 6चा आणि छातीचं माप घेतलं 9चं आणि 2 इंच त्यामध्ये शिलाई माया घेतली आणि खाली घेतलं तर कमरेचा भाग घेतला 7.5. म्हणजे 31 आहे कंबर पूर्ण, तर 7.5 भरपूर होते. आणि 2 इंच शिलाई माया. तर अशा प्रकारे म्हणजे प्रिन्सेस कटची मापे घेत असते मी. तर इथे 3 इंच प्रिन्सेस कटचा आकार म्हणजे देण्यासाठी मी इथे 3 इंच घेतलेला आहे खालीहून. आणि वरती 4 इंच आणि अशा पद्धतीचा आकार मोंड्यामध्ये असा आकार देऊन घेतलेला आहे. आणि जो गळा आहे समोरचा तो मी 6 इंच घेतलेला आहे. तर मापे टाकून घेतली आणि त्यानंतर मग कटही करून घेतलं. तर आम्हाला जसं शिकवलं क्लासमध्ये, मी क्लास केले होते, भरपूर वर्ष झाले त्याला. तर मग तशा पद्धतीने मी ते म्हणजे माप टाकत असते आणि कटई करून घेत असते. तर आता समोर म्हणजे माप टाकून घेतले, तर मग आता मागचा भाग काढायचा आहे मला. म्हणजे समोरचा भाग काढायचा आहे. हा आता म्हणजे बॅक नेक झाला जो काढला तो. तर फ्रंट भाग काढायचा आहे. तर मग तोच असा ठेवून घ्यायचा आहे कपड्यावरती आणि त्यावरती टॅप टॅप करून घ्यायचा आहे, असा आखून घ्यायचा आहे. तर तो आपोआप खाली असा म्हणजे उमटला जातो. तर अशा पद्धतीने समोरचा भाग, तर समोर असा गळा केलेला आहे, तर तो सुद्धा असं कापून घ्यायचा आहे. तर 6 इंचाचा गळा. तर मी माझ्या यानं म्हणजे दरवेळेस असा कधी 5.5चा घेत असते समोरचा गळा, कधी 6चा घेत असते. आणि त्यानंतर मग इथे प्रिन्सेस असतं ते म्हणजे समोरचं आहे तो भाग प्रिन्सेसचा. तर तो इथे आखून घेतला आणि त्यामध्ये 1.5 इंच वाढवायचा आहे शिलाई, म्हणजे 1.5 इंच आणि त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे 1.5 इंच कापायचं आणि 1.5 इंच त्यात ॲड करायचं पुन्हा. तर अशी कटाई करत असते मी. त्यानंतर मग अस्तरची कटाई झाली आणि त्यानंतर मला जे ब्लाऊज पीस आहे त्यावरती कटाई करून घ्यायची होती. तर इथे बाह्या जे स्लीव आहे त्यासाठी इथे कट करत होते ब्लाऊज पीस. तर आता अगोदर माझं ठरलं की लांब बाह्याचं शिवायचं, म्हणजे म्हणजे लांब बाही शिवायची होती मला. पण पुन्हा विचार केला की म्हणजे असं शॉर्टच करूया. तर मग पुन्हा ती लांब कट केल्यानंतर मग मी शिवताना शॉर्ट केली. तर अशा पद्धतीचे मी म्हणजे पार्ट असे ठेवून घेतले आणि ती कटही करून घेतली पिसावरती. आणि पूर्ण वर्क आलेलं होतं यावरती, खूप छान वर्क होतं. मधात तसं थोडं फुलाचं वर्क होतं, छोटे छोटे असे हे होते. आणि बाहीवरती पूर्ण जास्त वर्क होतं. तर अशा पद्धतीने मी ते कट करून घेतलं. तर
म्हणजे मनावर घेतलं तर शिवणं म्हणजे स्वतःचे शिवणं होतात, नाहीतर मग कस्टमरचे देत बसलं तर मग कस्टमरचे देत बसते मी, असं आहे माझं. तर आता इथे बाईचं कट करून घेतलं मी. आता लांब बाईच्यानुसार घेतलं, पण नंतर मग मी पुढे काय केलं, शॉर्ट बाह्या केल्या. तर पुढं व्हिडिओमध्ये आहेच. तर इथे मी आता अस्तर आणि पीस जोडून घेणार आहे. तर इथे मी पूर्ण जोडून घेतलं अगोदर. तर व्हिडिओ असा फास्टमध्येच दाखवला, कारण व्हिडिओ मोठा होऊ लागला त्यामुळं. तर पूर्ण मी अशा पद्धतीने जोडून घेतलं. तर इथे मी 1.5 इंच जे असतं ते अगोदरच कट करत असते. तर कोणी काय करतं, शिवल्यानंतर कट करतं, पण मी अगोदर असं म्हणजे अगोदरच कट करून घेत असते आकार देऊन. तर इथे मी सर्व पार्ट जोडून घेतले आणि त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पार्ट जोडले मी. तर मेहंदी कलरचा आहे ब्लाऊज पीस. तर तो मोबाईलमध्ये जास्तच गर्द दिसतो व्हिडिओमध्ये. आणि असे गुलाबी कलरचे, राणी कलरचे असे फुलं आहेत त्यावरती. तर इथे पूर्ण पार्ट मी जोडलेले होते. त्यानंतर मग इथे पूर्ण स्टिच करून घेतलं मी ब्लाऊज. तर अशा पद्धतीचं आता इथं याला फिटिंग राहिलेली आहे, तर मग पुढं फिटिंग करणार आहे. तर गोट त्याला असं गुलाबीच केला, म्हणजे साडीमधला थोडा कपडा कट केला आणि त्याचं असं गोट करून घेतला गळ्याला आणि म्हणजे मागच्या गळ्याला आणि समोरच्या गळ्याला. तर अशा पद्धतीच्या बाह्या मी कट केल्या, स्लीव शॉर्ट बनवल्या. आता प्रेस केल्यानंतर खूप आणखी छान दिसतं ते, गळा पण व्यवस्थित दिसतो. तर गोल आहे असा गोल आकार आलेला आहे गळ्याचा, पण इथे थोडा दिसतो जसं गोटची जी पट्टी असेल ती बाहेर आलेली आलेली आहे थोडी. तर ती तुरपाई केल्यानंतर छान व्यवस्थित अशी होते. तर इथे बघू शकता तुम्ही माझं सर्व फिटिंग करणं झालं ब्लाऊज, आणि त्यानंतर मग मी इथे घालून पण बघितलं की कसं येतं म्हणून. तर अशा पद्धतीचं आलं ब्लाऊज. खूप सुंदर आणि सुंदर दिसू लागलं आणि व्यवस्थित आलं अंगामध्ये. तर असं मागचा गळा असा गोल आहे आणि मागची जी गळ्याची पट्टी आहे खालची, तर ती मी 4.5 इंचाची ठेवलेली आहे. आणि पूर्ण उंची त्याची म्हणजे 14.5 इंच झाली ती शिवून, म्हणजे ब्लाऊजची. तर अशा पद्धतीचं आणि 4.5 इंचाची बाही घेतली मी. तर अशा पद्धतीची साडी आहे, खाली वर्क आहे आणि सर्व प्लेन आहे. तर अशी म्हणजे नेसून म्हणजे घालून बघितलं मी आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर कशी वाटला माझा व्हिडिओ ते कमेंट्समध्ये